मंडळी, पुन्हा एकदा हे हसणारं कबूतर मला सापडलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल सारखं सारखं कसं गावतं, तर आता आहे बघा, मला आपल्या तिथं आवळ्याची झाडं आहेत एक दोन, तर तिथं ती जाळी आहे, त्या जाळीमध्ये हे कबूतर मला तिथं सापडलं. तर त्याच्या पंखाला काहीतरी जखम झालेली आहे, कदाचित ना मांजरं ज्या आहेत आमच्या रानामध्ये रानटी, तर त्यांनी याच्यावरती अटॅक केलेला असं मला वाटतं. तिथं आपल्याला सापडलं. मी आणून याला हळद लावलेली आहे ही बघा इथं, आणि अजून थोडीशी लावते कारण की परत एकदा रक्त यायला लागले. ईशा हळद दे ग. हळद खूप चांगलं काम करते म्हणून हळद मी बसवत आहे त्याच्या पंखांवरती. काय नाही करत बाबू तुला, काय नाही. दिसायला खूपच भारी आहे बिचारा पक्षी, पण त्याला जखम झाल्यामुळे त्याचा जीव असा नुसता असा धगधग करतोय की ही मला काय करते काय माहीत. पण काय नाही तुला करणार, मी बाळा सोडून देणार आहे. तर आता आपण हळद लावलेली आहे. आता बऱ्याच ठिकाणी ह्या कबुतराला वला म्हणतात, पारवा म्हणतात, पण याचं खरं नाव हे हसणारं कबूतर असं नाव आहे. आणि याची रचना तुम्हाला सांगितलेलीच आहे. बघाल तुम्ही, वरून अशी तपकरी रंगाचं आहे, पिष्टांना असे अर्धा अर्धा असं रंग आहेत, मानेला एकदम वेगळा असा पट्टा आहे आणि शेपूट असं लांब लचक आहे. पण बिचाऱ्याला कुणीतरी त्याच्यावरती अटॅक केल्यामुळं बरीचशी पिष्ट त्याची निघत आहे. तर काय नाही तुला करत बाबा, सोडून देते मी. जा. ते बघा, जिथनं त्याला आणलेलं तिथं जाऊन ते बसलेले त्या तिथल्या आवळ्यावरच्या झाडावरती. माणसाचा जन्म देवानं आपल्याला दिलेला आहे आणि त्या माणसाच्या जन्मामध्ये आपल्या हातून जेवढी चांगली कामं होतील तेवढी चांगली कामं आपण करायची आहेत. आणि हाच आपला धर्म आहे. माणुसकीपेक्षा मोठा धर्म दुसरा कोणताच नाही. आणि माणुसकीच्या नात्यानेच आपण त्या पक्ष्याला हळद लावून त्याची थोडीशी मरमपट्टी केलेली आहे, जेणेकरून लवकरात लवकर ते बरं होईल आणि पुन्हा हिंडायला फिरायला बागडायला ते चांगलं बरं होईल. जे पघेरे पाखरा